Hello student, today we are going to study about innate immunity. Innate immunity is also known as natural or non-specific immunity. What is mean by innate? Innate means inborn. जी इम्युनिटी जन्मतः आपल्यात असते तिला आपण इन्नेट इम्युनिटी म्हणणार. तिला दुसरं नाव आहे नॅचरल इम्युनिटी बिकॉज इट इज प्रेझेंट नॅचरली इन आवर बॉडी. नैसर्गिकरित्या आपल्यामध्ये असलेली किंवा आपल्याला नैसर्गिकरित्या मिळालेली जी इम्युनिटी आहे ती असणारी नॅचरल इम्युनिटी. आणि तिसरं नाव आहे हिला नॉन स्पेसिफिक इम्युनिटी. नॉन स्पेसिफिक मीन्स नॉट स्पेसिफिक टू अ काइंड ऑफ ऑर्गॅनिझम बट इट कॅन इनिबिट डायव्हर्सिटी ऑफ ऑर्गॅनिझम और लार्ज ग्रुप ऑफ पॅथोजन. आता या ठिकाणी आपल्या बॉडीमध्ये पॅथोजन एंट्री कसा करतो? Pathogen enters our body through direct contact, ingestion or inhalation. डायरेक्ट कॉन्टॅक्ट आपल्या स्किनवर असू शकतो, येऊ शकतो पॅथोजन, किंवा इंजेक्शन फूडने आपल्या बॉडीमध्ये एंट्री करू शकतो, किंवा तिसरा ऑप्शन आहे इन्हेलेशन, रेस्पिरेशनने आपल्या बॉडीमध्ये एंट्री करणार. तर या ठिकाणी जर ॲडॅप्टिव्ह इम्युनिटीबद्दल आपण बोललो, आपण इन्नेटबद्दल बोलत आहोत, पण इन्नेटचा इम्पॉर्टन्स कळण्यासाठी आपण या ठिकाणी ॲडॅप्टिव्हला थोडं समजून घेऊ. तर ॲडॅप्टिव्ह इम्युनिटी इट रिमेंबर्स प्रिव्हियस इन्फेक्शन. ही एकदा जर आपल्याला इन्फेक्शन झालं तर ते आठवण ठेवण्याचा, म्हणजे याच्यात ॲडॅप्टिव्ह इम्युनिटीमध्ये मेमरी असते, इन्नेटमध्ये मेमरी नसते. तर समजा जर आपण जर एखाद्याला पोलिओचा डोस जर दिला, तर पोलिओमध्ये पोलिओ व्हायरस असतात इनॲक्टिवेटेड फॉर्ममध्ये. तर हे वॅक्सिन घेतल्यानंतर त्याच्या बॉडीमध्ये जी काही इम्युनिटी ॲक्टिवेट होते ती असणारे ॲडॅप्टिव्ह, जी अँटीबॉडी तयार करणार. आता जर त्या मुलाला खरोखरच त्याच्या बॉडीमध्ये जिवंत पोलिओ व्हायरस गेला तर तिला ही ॲडॅप्टिव्ह इम्युनिटी ही त्याला किल करू शकते, कारण की आधीच वॅक्सिनच्या स्वरूपात त्याने तो व्हायरस घेतलेला होता, म्हणजे याच्याकडे असते मेमरी. पण सुरुवातीला जर पहिला एक्सपोजर असेल अँटीजेनचा, जर पहिल्यांदा कोणता व्हायरस आपल्या बॉडीमध्ये गेला, तर या इम्युनिटीला ॲक्टिवेट होण्यासाठी जवळपास 1 वीक लागतो. ओके, इट इज व्हेरी स्लो टू डेव्हलप ॲट फर्स्ट एक्सपोजर. आणि जर अशाच वेळेस जर आपल्या बॉडीमध्ये एक बॅक्टेरिया गेलेला आहे, सिंगल बॅक्टेरियम, तर सिंगल बॅक्टेरियम विल डिवाइड इंटू 2 बॅक्टेरिया इन 1 आवर. एकाच आवरमध्ये एक बॅक्टेरियापासून 2 बॅक्टेरिया तयार होतात. असं जर आपण एका दिवसाचं कॅल्क्युलेशन केलं तर एका दिवसाला 20 मिलियन प्रोजेनी तयार होतील एका बॅक्टेरियापासून. म्हणजे एकाच दिवसाला आपल्याला आपल्या बॉडीमध्ये भरमसाठ प्रमाणात ह्यूज अमाऊंटमध्ये बॅक्टेरिया असणार आहे. डिसीज कॉझिंग बॅक्टेरिया जर असले तर फारच हार्मफुल. तर यावेळेस या इम्युनिटीला ॲक्टिवेट होण्यासाठी 1 आठवडा लागतो. तर आपण या ॲडॅप्टिव्ह इम्युनिटीवर डिपेंड राहू शकत नाही सुरुवातीला. तर आपल्याला दुसरा ऑप्शन पाहिजे, आणि दुसरा ऑप्शन मिळतो आपल्याला इन द फॉर्म ऑफ इन्नेट इम्युनिटी. ओके, इन्नेट इम्युनिटी ही फार रॅपिडली ॲक्ट होते, फार इझिली न्यूट्रोफिल आणि मॅक्रोफाजेस ज्या सेल्स आहेत त्या इझिली अँटीजेन डिटेक्ट करतात, त्या बॅक्टेरियाला डिटेक्ट करतील, त्याच्यातला अँटीजेन रिप्रेझेंट करतील, आणि इम्युनिटीचे बाकी जे ऑप्शन्स आहेत, बाकी जे सोल्जर्स आहेत त्यांना ते ॲक्टिवेट करतात. अशा प्रकारे इन्नेट इम्युनिटी ही रॅपिड प्रोसेस आहे, म्हणून ही असणार आहे, हिला आपण म्हणू शकतो फर्स्ट लाईन ऑफ डिफेन्स, कारण की ॲक्वायर इम्युनिटीपेक्षा इन्नेट इम्युनिटी ही सगळ्यात आधी रिस्पॉन्स देते कोणत्याही अँटीजेनला. इन्नेट इम्युनिटी डिपेंड्स ऑन ग्रुप ऑफ प्रोटीन. 2 कंपोनंटवर डिपेंड आहे इन्नेट इम्युनिटी. ग्रुप ऑफ प्रोटीन, काही वेगवेगळे प्रोटीन्स असतात आपल्या ब्लडमध्ये, आणि दुसरा आहे फॅगोसायटिक सेल, जे फॅगोसायटोसिस करतात, न्यूट्रोफिल, मॅक्रोफाजेस सारख्या दुसऱ्या अजून काही WBCs. तर ह्या काय करतील, कोणत्याही फॉरेन मटेरियलला आधी रेकग्नाईज करून त्याला डिस्ट्रॉय करण्याचं काम करतात. तर या ठिकाणी इन्नेट इम्युनिटीमध्ये सगळ्यात पहिला फिजिकल बॅरियर आहे
आपली स्किन इपिथेलियम सरफेस. आता हवेतून डायरेक्ट कॉन्टॅक्टने जर पॅथोजन आपल्या स्किनवर आला तर सगळ्यात आधी जो शेवटी इकडे डिफाईन केला, सगळ्यात वरचा लेयर जो असणार आहे आपल्या स्किनचा तो असणार आहे आपली जी स्किन असते त्या स्किनचा सगळ्यात वरचा जो लेयर असणार आहे तो डेड सेलचा लेयर असतो. ओके. आणि या डेड सेलच्या लेयरमध्ये काय होणार, नवीन हवेतून जे बॅक्टेरिया येतील ते आपल्या डेड सेलवर पडतील. म्हणजे ते डायरेक्टली आपल्या टिश्यूच्या कॉन्टॅक्टमध्ये येत नाही, जो जिवंत टिश्यू आहे त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये येत नाही. आणि आपल्या स्किनचा एक प्रॉपर्टी आहे की नवीन लेयर तयार होत असतो आणि जुना लेयर हा निघून जात असतो. तर जेव्हा हे डेड सेल निघून जातात त्याचबरोबर त्याच्यावर असणारे बॅक्टेरियासुद्धा निघून जातील. ओके. तर हा एक पहिला प्रोटेक्शन आहे डेड स्किनचा. समजा याला जर पेनेट्रेट करून ते जे आपल्या टिश्यूपर्यंत आले तर त्या ठिकाणी टिश्यूमध्ये सेल्समध्ये असतो टाईट जंक्शनने काय होणार, या सेल्स टाईटली पॅक्ड होतील, कॉम्पॅक्टली पॅक्ड असतात. त्याच्यामुळे बॅक्टेरिया हा डायरेक्टली आपल्या स्किनला पेनेट्रेट करून मध्ये येऊ शकत नाही. अजून एक आहे की आपल्या स्किनवर स्वेट ग्लँड्स असतात जे स्वेट तयार करतात आणि शेबेसियस ग्लँड्स असतात जे म्युकस लाईक मटेरियल सिक्रेट करतील. याच्याने काय होणार, हवेतले बॅक्टेरिया असतील ते याच्यातच चिकटून राहतील आणि ते मूव्हेबल होणार, म्हणजे मूव्ह होणार नाही. आणि त्याचबरोबर ते ग्रोही होणार नाही, कारण की स्वेटमध्ये सॉल्ट कॉन्सन्ट्रेशन हे जास्त असल्याने डिहायड्रेशनने ते मरून जातील. तर स्किनमध्ये हा एक प्रोटेक्टिव्ह मेकॅनिझम आहे. अशा प्रकारे हा पहिला बॅरियर. आता काही ऑर्गनमध्ये रेस्पिरेशन थ्रू जर किंवा मग डायजेशन फूड मटेरियल थ्रू जर बॅक्टेरिया किंवा पॅथोजन हे आपल्या बॉडीमध्ये येत आहेत तर रेस्पिरेटरी सिस्टीममध्ये आणि डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये म्युकोझल लेयर असणार आहे. ओके. म्युकस लेयर इट लाईन्स द लंग्स अँड गट. आपले लंग्स आणि गटमध्ये हे म्युकस लायनिंग असतात, पहिला लेयर. तर याच्यामध्ये म्युकस लेयरमध्ये म्युसिन असणार विच प्रिव्हेंट द अधेरिंग ऑफ पॅथोजन टू द इपिथेलियमवर पॅथोजनला चिकटून म्हणजे त्याच्या म्युसिनवर म्युकस सिक्रिशनमध्ये त्याला ट्रॅप करून घेणार, त्याला मूव्ह होऊ देणार नाही आणि अशा प्रकारे त्याची ग्रोथसुद्धा इनिबिट होते. रेस्पिरेटरी सिस्टीममध्ये पुढे ट्रॅकिया नंतर या ठिकाणी म्युकस लेयरवर सिलिया प्रेझेंट असतात दोघा साईडला. ओके. या सिलिया काय करतील, समजा रेस्पिरेशन थ्रू जर कोणता पार्टिकल आत आला तर हा ट्रॅप होतो त्या सिलियामध्ये आणि या ठिकाणी होणारे कफिंग. ओके. खोकला कफिंग थ्रू हा पार्टिकल परत बाहेर फेकला जातो आपल्या सिस्टीम थ्रू, किंवा मग आपल्या नोझल रिजनमध्ये सुद्धा या प्रकारे स्नीझिंग थ्रू असे पार्टिकल बाहेर फेकले जातात. ओके. तर सिलियाच्या बीटिंगमुळे तो सरफेस क्लिअर असणार आहे. नंतर अजून एक प्रोटीन असतो ज्याला आपण अँटीमायक्रोबियल पेप्टाईड असं सुद्धा म्हणू शकतो, तो आहे डिफेन्सिंग. ओके. म्युकस लेअरमध्ये. आता डिफेन्सिंग हा प्रोटीन ही पेप्टाईड काय करणार आहे, इट किल्स और इनॅक्टिवेट दी पॅथोजन बॅक्टेरिया असला तरी ग्राम पॉझिटिव्ह ग्राम निगेटिव्हला इनॅक्टिवेट करण्याचं काम डिफेन्सिंग करणार. फंजाय ईस्टला इन्क्लूड करून यालासुद्धा इनॅक्टिवेट करण्याचं काम डिफेन्सिंग करणार. पॅरासाईट लाईक प्रोटोझोन, निमॅटोड, दे आर ऑल्सो गेट deactivated by defensing and viruses also. So defensing is very important peptide. It is also present in neutrophils मध्ये सुद्धा डिफेन्सिंग प्रेझेंट असतो. आता डिफेन्सिंगला आपण कोणत्याही ट्रीटमेंटमध्ये एखाद्या डिसीजपासून जर क्युअर करायचं असेल तर डिफेन्सिंग हा फार चांगला ऑप्शन आहे, हा प्रोटीन फार चांगला ऑप्शन आहे कोणत्याही पॅथोजनला इनॅक्टिवेट करण्यासाठी. ओके. कारण की याचा तोड कोणत्याही पॅथोजनकडे नसतो. हिअर वी आर गोइंग टू स्टडी अबाउट द कॅरेक्टरिस्टिक ऑफ इनेट इम्युनिटी.
Innate immunity is the first line of defense ऑफ इम्युन सिस्टीम. जसं आपण आत्ताच बघितलं की इन्नेट इम्युनिटीला फर्स्ट लाईन ऑफ डिफेन्स का म्हणतो. ओके. दुसरा पॉईंट आहे, इट इज ऑल्सो नोन ॲज नॅचरल इम्युनिटी बिकॉज इट इज नॅचरली प्रेझेंट इन द ॲनिमल फ्रॉम इट्स बर्थ. आपल्या बर्थपासून जी इम्युनिटी आपल्यामध्ये प्रेझेंट असते तिला आपण नॅचरल इम्युनिटी असं म्हणणार. ओके. इट जनरेट नॉन स्पेसिफिक इम्युन रिस्पॉन्स. इट मीन्स it fight against any kind of harmful organisms such as virus, bacteria, fungi, protozoan, worms. हे आपण बघितलं मागच्या पॉईंटमध्ये. It generate rapid response within 0 to 6 hours. Okay. It consists of plasma protein, phagocytes and chemical and physical barriers. Physical barrier मध्ये आपण स्किन आणि म्युकस लेयर बघितला. हे बाकी आपण पुढे बघू याच टॉपिकमध्ये. फिजिकल बॅरियर आर द स्किन अँड म्युकस मेम्ब्रेन. ओके. नंतर टेम्परेचर इज ऑल्सो अ फिजिकल बॅरियर. टेम्परेचर अँड pH. आता टेम्परेचर म्हणजे काय, या ठिकाणी फीवर. आपल्याला आपल्या बॉडीमध्ये किंवा आपल्याला फीवर का येतो, कारण की कोणताही ऑर्गॅनिझम, समजा बॅक्टेरिया जर आपल्या बॉडीमध्ये आहे तर आपली बॉडी त्याला डिटेक्ट करते आणि त्याला किल करण्यासाठी आपल्या बॉडीचं टेम्परेचर हे त्याच्यासाठी फेवरेबल आहे त्याच्या ग्रोथसाठी, पण त्याला इनॅक्टिवेट करण्यासाठी आपली बॉडी स्वतःचं टेम्परेचर वाढवते, ज्याला आपण म्हणतो फीवर. ओके. फीवरने काय होणार, बॅक्टेरियल ग्रोथ ही कंट्रोल केली जाते किंवा मग बॅक्टेरियल ग्रोथ ही होऊ दिली जात नाही. सो फीवर इज ऑल्सो और टेम्परेचर इज ऑल्सो अवर फिजिकल बॅरियर. pH इज ऑल्सो अवर फिजिकल बॅरियर. वेगवेगळ्या ऑर्गन्सचा pH हा वेगवेगळा असतो आणि त्याच्यामुळे काय होतं की वेगवेगळ्या बॅक्टेरियाची ग्रोथ ही त्या पर्टिक्युलर pHला होऊ शकत नाही. म्हणून म्हणजे pH हा सुद्धा एक फिजिकल बॅरियर आहे. दे प्रिव्हेंट द एंट्री ऑफ हार्मफुल ऑर्गॅनिझम इंटू द बॉडी ऑर प्रिव्हेंट इट्स ग्रोथ. जर आपण स्किन म्युकस बघितलं तर हे एंट्री होऊ देणार नाही आणि टेम्परेचर pH बघितलं तर हे काय करतील, त्याची ग्रोथ होऊ देणार नाहीत. केमिकल बॅरियर्स आर फॅटी ॲसिड इन स्वेट इनिबिट ग्रोथ ऑफ बॅक्टेरिया. ग्रोथ आपल्या स्वेटमध्ये असलेल्या, घामामध्ये असलेले फॅटी ॲसिड बॅक्टेरियाची ग्रोथ होऊ देणार नाही. लायसोझाइम और फॉस्फोलिपिड फाउंड इन टीयर्स, सलाइवा अँड नेझल सिक्रेशन कॅन ब्रेक बॅक्टेरियल सेल वॉल टू प्रिव्हेंट बॅक्टेरियल ग्रोथ. तर लायसोझाइम आणि फॉस्फोलिपिड हे बॅक्टेरियल ग्रोथ प्रिव्हेंट करतात, बॅक्टेरियाची ग्रोथ होऊ देत नाही. लो pH ऑफ स्वेट अँड गॅस्ट्रिक सिक्रेशन प्रिव्हेंट बॅक्टेरियल ग्रोथ. आपल्या स्वेटमध्ये, घामामध्ये pH हा कमी असतो, ज्याच्यामुळे बॅक्टेरियल ग्रोथ ही होत नाही. आपल्या गॅस्ट्रिक सिक्रेशनमध्ये, डायजेस्टिव्ह सिस्टीमच्या सिक्रेशनचा pH हा सुद्धा लो असतो आणि त्याच्यामध्ये सुद्धा बॅक्टेरियल ग्रोथ होत नाही. नंतरचा आहे सर्फॅक्टंट्स. सर्फॅक्टंट्स अँड डिफेन्सिंग आपण बघितला. सर्फॅक्टंट बाकी आहे. दीज आर द अँटीमायक्रोबियल पेप्टाइड्स. ओके. फाउंड इन लंग्स. सर्फॅक्टंट्स फाउंड इन लंग्स acts as opsonine and promote the phagocytosis of pathogen. ऑप्सोनिन म्हणजे असे प्रोटीन जे बॅक्टेरियाच्या, जे हार्मफुल, समजा आपल्या बॉडीमध्ये बॅक्टेरिया आहे तर ऑप्सोनिन काय करतील, त्याच्यावर अटॅच होतील आणि त्याच्यावर अटॅच झाल्यानंतर हे याला फॅगोसायटिक सेल डिटेक्ट करतील सर्फॅक्टंट्स प्रोटीनला, आणि ज्या सबस्टन्सवर किंवा ज्या सेलवर हे जास्त प्रमाणात प्रेझेंट आहे त्याला ते डायजेस्ट करतील, म्हणजे इनडायरेक्टली ते फॅगोसायटोसिसला हेल्प करतील. डिफेन्सिंग आपण बघितला. फाउंड इन लंग्स अँड गॅस्ट्रोइंटेस्टिनल ट्रॅक्ट हॅव अँटीमायक्रोबियल ॲक्टिव्हिटी. बायोलॉजिकल फॅक्टर्स आर द नॉर्मल फ्लोरा ऑफ डिफरंट ऑर्गन्स विच प्रिव्हेंट द बॅक्टेरियल ग्रोथ. वेगवेगळ्या ऑर्गनमध्ये वेगवेगळे बॅक्टेरिया जन्मापासूनच प्रेझेंट असतात, आपल्या जन्मापासून, त्याला आपण म्हणणार नॉर्मल फ्लोरा. ओके. ऑर्गन्समध्ये जे बॅक्टेरिया जन्मापासून प्रेझेंट असतात आणि जे हार्मफुल नसतील त्यांना आपण म्हणणार नॉर्मल फ्लोरा.
जसा डायजेस्टिव्ह ट्रॅकमध्ये इंटेस्टाईनमध्ये डायजेस्टिव्ह ट्रॅकच्या इंटेस्टाईनमध्ये इस्रेशिया कोलाई किंवा ई कोलाई प्रेझेंट असतात. ओके, या ठिकाणी एक्झाम्पल आपण घेऊ. डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये कुठे इंटेस्टाईनमध्ये असणारे किंवा मग आपण गट रिजनमध्ये असणार आहे ई कोलाई, इस्रेशिया कोलाई. ओके, आणि हे काय करतील, जर आपल्या जेवणामधून काही पॅथोजन आत गेले तर त्यांच्याबरोबर ते फूड आणि स्पेससाठी कॉम्पिटिशन करतील. आणि यांचा नंबर इस्रेशिया कोलाई नॉर्मल फ्लोराचा नंबर हा जास्त असल्यामुळे पॅथोजन सहजासहजी यांच्यासमोर टिकत नाही आणि हे त्यांची ग्रोथ इनहिबिट करतील. ओके, त्यानंतर आहे सेल्युलर बॅरियर टू इन्फेक्शन. आता सेल्युलर बॅरियर म्हणजे सेल्सचे बनलेले सेल्स जे बॅक्टेरियल ग्रोथ किंवा इन्फेक्शन होऊ देत नाही, त्याला आपण सेल्युलर बॅरियर असं म्हणणार. पहिला आहे WBCचा एक प्रकार इओसिनोफिल आणि मॅक्रोफाजेस इंड्यूस इन्फ्लमेशन. ओके, इओसिनोफिल आणि मॅक्रोफाजेस हे इन्फ्लमेशन प्रोसेस स्टार्ट करतात. जेव्हा एखादा अँटीजेन आयडेंटिफाय होतो, बॅक्टेरिया आयडेंटिफाय झाला की हा आपल्या बॉडीचा नाही, तर त्याला डायजेस्ट करतात आणि त्या ठिकाणी दोन प्रोसेस होऊ शकतात. एक तर होणार त्या ठिकाणी इन्फ्लमेशन, नाहीतर होणार फॅगोसायटोसिस. तर इओसिनोफिल मॅक्रोफाजेस इंड्यूस इन्फ्लमेशन प्रोसेस ॲट द साईट ऑफ इन्फेक्शन. ज्या ठिकाणी इन्फेक्शन असेल त्या ठिकाणी इन्फ्लमेशन प्रोसेस होणार. म्हणजे जर बॅक्टेरिया या ठिकाणी ग्रो होत आहे तर त्या ठिकाणी आपल्या बॉडीमधल्या WBCसुद्धा एंट्री करतील आणि त्या ठिकाणी रेडनेस आपल्याला दिसेल आणि थोडी जळजळ झालेली वाटेल, तर त्याला आपण म्हणणार इन्फ्लमेशन. न्यूट्रोफिल polymorphonuclear cells reaches the site of infection to perform phagocytosis and kill the microorganism. न्यूट्रोफिल आणि न्यूट्रोफिल यांनाच आपण पॉलिमॉर्फोन्यूक्लिअर सेल्स असं म्हणणार. ते या साईटमध्ये जाणार ज्या ठिकाणी इन्फ्लमेशन आहे आणि त्या ठिकाणी त्या फॅगोसायटोसिसने त्या बॅक्टेरियाला किल करतील. ओके, तर दे ऑल्सो इंड्यूस इन्फ्लमेशन. आता हे दोघं सेल्ससुद्धा इन्फ्लमेशन इंड्यूस करतात. पॉलिमॉर्फोन्यूक्लिअर सेल्स काय आहेत? पॉली म्हणजे मेनी, मॉर्फो म्हणजे मॉर्फोलॉजिकल म्हणजे त्याचा शेप साईज. ओके, कोणाचा शेप साईज? न्यूक्लियसच्या. अशा वेगवेगळ्या सेल्स ज्यांच्यामध्ये न्यूक्लियसचा साईज शेप हा वेगवेगळा आहे, अशा सेल्सला आपण म्हणतो पॉलिमॉर्फोन्यूक्लिअर सेल्स. ओके, न्यूक्लियसची मॉर्फोलॉजी म्हणजे साईज आणि शेप हा वेगवेगळा असतो. वेगवेगळा असणे, अनेक प्रकारचे असणे. तर अशा सेल्सला आपण पॉलिमॉर्फोन्यूक्लिअर सेल्स असं म्हणणार. आता या सेल्स कोणत्या असू शकतात? मॅक्रोफाजेस, न्यूट्रोफिल, इओसिनोफिल, मोनोसाइट किंवा मोनोसाइट जेव्हा टिश्यूमध्ये असतील त्यांना आपण मॅक्रोफाजेस म्हणणार. आणि दुसरा आहे नॅचरल किलर सेल्स, NK सेल्स. ओके, हे आहेत पॉलिमॉर्फोन्यूक्लिअर सेल्स. प्लाझ्मा प्रोटीन्स लाईक कॉम्प्लिमेंट प्रोटीन, सायटोकाइन्स अँड इंटरफेरॉन अलॉंग विथ इम्युनोग्लोब्युलिन्स. तर प्लाझ्मा प्रोटीन कोणकोणते आहेत? कॉम्प्लिमेंट सिस्टीम प्लाझ्मा प्रोटीन, सायटोकाइन्स, इंटरफेरॉन आणि इम्युनोग्लोब्युलिन म्हणजे अँटीबॉडीज आर ऑल्सो टेक पार्ट इन अ डिफेन्स मेकॅनिझम. हे प्रोटेक्शनसाठी मदत करतात. इन्नेट इम्युनिटी डज नॉट प्रोड्यूस मेमरी सेल. इन्नेट इम्युनिटी ही मेमरी सेल तयार करत नाही. म्हणजे आधी जर आपल्याला एखाद्या बॅक्टेरियाचं इन्फेक्शन झालं असेल आणि इम्युनिटी त्याला फेस करत असेल, तर दुसऱ्यांदा जेव्हा सेम बॅक्टेरिया आपल्या बॉडीमध्ये येणार तेव्हा ही इम्युनिटी त्याला आयडेंटिफाय करू शकत नाही की हा आधी आलेला आहे किंवा नाही. ही डायरेक्ट त्याला आयडेंटिफाय करते आणि अटॅक करते. आयडेंटिफाय म्हणजे सेल्फ आहे की नॉन सेल्फ एवढंच माहिती आहे याला. आपल्या बॉडीचे प्रोटीन या सेल्सला माहीत असतं आणि जो आपल्या बॉडीचा नाही असा प्रोटीन जर त्याने डिटेक्ट केला तर त्या सेलला किल करायचं, एवढंच याचं फंक्शन. ओके, म्हणून याच्यामध्ये मेमरी सेल अब्सेंट असते, मेमरी सेल तयार होत नाही.
इन्नेट इम्युनिटी इज लेस पोटेंट. ओके, ही लेस पोटेंट आहे, जास्त काही हे नाही करत, ती पूर्णपणे प्रोटेक्शन आपल्याला प्रोव्हाइड नाही करत. पण हे पहिली सिस्टीम आहे, पहिल्यांदा आपल्याला कमी वेळात प्रोटेक्शन प्रोव्हाइड करणारी सिस्टीम आहे. इन्नेट इम्युनिटी डज नॉट गेट अल्टर ऑन रिपीटेड एक्सपोजर. परत परत जर तो सेम बॅक्टेरियाला एक्सपोज होत राहिली तर याच्यामध्ये काही मॉडिफिकेशन होत नाही. ज्या प्रकारे ॲक्वायर इम्युनिटी आहे, जर एकदा पोलिओ व्हायरसला तिने फेस केला तर त्यांच्यामध्ये मेमरी सेल तयार होणार आणि नंतर परत जर या पोलिओ व्हायरसने एंट्री केली तर त्यावेळेस त्याला कमी वेळात इझिली किल केलं जातं, कारण की याच्याकडे मेमरी होती. ॲक्वायर इम्युनिटीकडे यांच्याकडे मेमरी राहत नाही आणि यांचं ॲक्टिव्हिटी ही इम्प्रूव्ह होत नाही. सेम प्रकारे हे रिपीटेडली त्याच पद्धतीने हे बॅक्टेरियाला किल करतील किंवा पॅथोजनला किल करतात. इट डज नॉट प्रोड्यूस ॲलर्जिक रिॲक्शन. आणि ज्या प्रकारच्या इम्युनिटीमध्ये ॲलर्जिक रिॲक्शन बघायला मिळत नाही, ॲलर्जिक रिॲक्शन होत नाही, ॲक्वायर इम्युनिटीमध्ये ॲलर्जिक रिॲक्शन होतात. फॉर एक्झाम्पल, रेडनेस अँड स्वेलिंग कॉज बाय व्हाईट ब्लड सेल अराउंड द वुंड. ओके, एखाद्या जखमेत जर आपल्या स्किनमध्ये कट झाला या ठिकाणी, तर या ठिकाणी काय होणार, ब्लड फ्लो वाढून जातो. ब्लड फ्लो वाढला म्हणजे WBC वाढतात. ओके, आणि हा एरिया जास्तीत जास्त WBC आल्याने काय होणार, हा एरिया थोडा स्वेल होईल या प्रकारे. ओके, ब्लड जास्त आहे म्हणून हा रेड दिसेल. ओके, सेल जास्त आहे म्हणून स्वेलिंग होईल आणि ओव्हरऑल आपण त्याला इडिमा असं म्हणणार. ओके, थोडासा सूज आलेला भाग इडिमा. ओके, आणि या ठिकाणीच आपल्याला इन्फ्लमेशन बघायला मिळेल. काही वेळेस आपल्याला जळजळ होते, त्या ठिकाणी आग होते, त्याला इन्फ्लमेशन असं आपण म्हणणार. तर अशा प्रकारे दीज आर द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ इन्नेट इम्युनिटी.